नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण वाळवण रेसिपी बनवणार आहोत. तर आजची रेसिपी आहे आपली उपवासाचे पापड. एकदम मऊ आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान असे कमेंट्स करा. तर आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याचे पापड. तर रेसिपी पूर्ण बघा. एकदम कुरकुरीत, तोंडात जाताच पाणी होणारे आज आपण राजगिऱ्याचे पापड बनवणार आहोत. इथे मी घेतलेले आहे राजगिऱ्याचे पीठ 250 ग्रॅम, त्यानंतर मीठ आणि मिरची घेतलेली आहे उन्हात सुकवलेल्या, अशा भुरक्या पडलेल्या. त्यानंतर मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. तर सर्वात आधी मी मिरची बारीक करून घेणार आहे. थोडं मीठ टाकून मिरची बारीक करून घ्यायची. रेसिपी थोडी मोठी आहे, पूर्ण वॉच करा म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला समजेल. इथे माझी मिरची फोडून झालेली आहे. त्यानंतर मी इथे थोडं मीठ टाकून मिरचीमध्ये बारीक करून घेणार आहे. थोडे मीठ टाकल्यानंतर मिरची लवकरात लवकर बारीक होते, त्यासाठी. तर इथे मस्त मिरचीची बारीक भुकटी झालेली आहे. ती मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर मी इथे 1 किलो बटाटे उकडलेले होते, तर ते बटाट्याची वरची साल काढून घ्यायची. इथे माझे सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे. त्यानंतर मी हे बटाटे एका छोट्या किसणीने किंवा मोठ्या किसणीने एक बारीक किसून घ्यायचे आहे. हे बघा, इथे सर्व किसून झालेलं आहे. त्यानंतर मी एक कढाई घेणार आहे. कढाईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण आधी पण मिरचीमध्ये मीठ घेतलेलं आहे, त्यामुळे थोडं चवीनुसार टाकून घ्यायचं. त्यानंतर मी इथे पावडर टाकलेली आहे मिरचीची. हे बघा, पाण्याला मस्त उकळ फुटलेला आहे. त्यामध्ये थोडी टाकणार आहे मी तेलाची धार. तेल टाकून झाल्यानंतर मी इथे घेतलेले आहे राजगिऱ्याचं पीठ. राजगिऱ्याचा पिठाचा असा शिरा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. पण त्याच्यामध्ये गाठी एक सुद्धा तयार व्हायला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची. तर इथे आपला असा राजगिऱ्याचा शिरा तयार झालेला आहे. पाणी लागलं, जर तुम्हाला वाटलं पाणी कमी झालं असेल तर थोडंसं वरतून गरम पाणी टाकू शकतात. थोडा वेळ शिजवू द्यायचा, छान फुलतो असा. तर इथे राजगिऱ्याचं पीठ छान असं शिजलेलं आहे. ते मी आता थोडं थंड होण्यासाठी मी खाली उतरून ठेवते. तर इथे राजगिऱ्याचं पीठ थंड झालेलं आहे. त्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे बटाट्याचा किस.
उकडलेले बटाट्याचा किस आहे हा. हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करण्यासाठी एक प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केला तरी चालेल. तर इथे मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेणार आहे. पिशवीला इथे मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं पीठ पिशवीला चिटकणार नाही त्यासाठी. या पिशवीमध्ये मी आता सर्व पीठ टाकून घेणार आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये चांगलं पीठ मिश्रण होतं. पिशवी थोडी जाडमधली घ्यायची, म्हणजे फाटत नाही त्यासाठी. तर इथे मी सर्व पीठ पिशवीमध्ये टाकून घेतलेलं आहे. इथे पिशवीमध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मस्त असं पीठ एकजीव होईपर्यंत पिशवीमध्येच मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता थोडं देखील पिशवीला पीठ चिटकत नाही आहे. तरी ते आपले पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर मी असे प्लॅस्टिकचे कागद गोल आकारामध्ये कापून घेतलेले आहे. त्याच्यावरतीच मी पापड तयार करून घेणार आहे. इथे मी घेतलेले आहे पापडाचे मशीनमध्येच मी पापड तयार करून दाखवणार आहे. तर आपण लाटू पण शकतो. तर इथे मी कागदाला थोडे तेल लावून घेतलेले आहे. त्यानंतर मी लाटी न बनवता असा पिठाचा गोळा चमच्यानेच टाकून घेणार आहे. खूप छान असे पापड येतात मसनीने, आणि आकार पण खूप छान येतो. हे बघा, तुम्ही बघू शकतात किती छान गोल असा पापड आलेला आहे, एकसारखा एकदम. हे बघा किती छान असा पापड झालेला आहे. अशाच प्रकारे मी सर्व पापड तयार करून घेणार आहे. पापड बनवण्याची एकदम सोपी अशी पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की राजगिऱ्याचे पापड करून बघा. खूप छान अशी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. तर आपण असेच सर्व पापड तयार करून घेणार आहोत. एकदम इझी असा आपल्या पापडावरचा कागद निघून जातो. तर इथे मी बऱ्यापैकी पापड बनवून घेतलेले आहेत. तर हे पापड मी आता उन्हामध्ये सुकत टाकून घेणार आहे. उन्हात सुकत टाकण्यासाठी इथे मी खाटेवरती पापड टाकणार आहे उन्हामध्ये. तर हे बघा, असे एकदम झटपट असे पापड निघत आहे. थोडे देखील कागदाला चिटकत नाही पापड. खूप कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे पापड लवकर सुकायला मदत होईल. तर इथे आपले सर्व पापड टाकून झालेले आहेत. या पापडांना 2 ते 3 दिवस ऊन देऊन घ्यायचं, म्हणजे खराब होत नाही. तर इथे आपले पापड मस्त असे तयार झालेले आहेत. कडक 2 ते 3 दिवस ऊन दिलेलं आहे. तर आपण हे पापड तळून बघूया आता कसे झाले ते. तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपण पापड तळायला टाकलेला आहे. बघा किती छान असा पापड फुलायला सुरुवात झालेली आहे. तर असेच पापड तुम्ही एकदा नक्की करून बघा. एकदम कुरकुरीत आणि खायला पण खूप टेस्ट लागते त्यांची. तर इथे आपले पापड झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा पापड झालेला आहे.
इथे आपले कुरकुरीत असे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी.